नमस्कार मित्रांनो. बऱ्याच दिवसांनी आम्ही गावी आलेलो आहे आणि पावसाळ्यामुळे बघू शकताय तुम्ही आमच्या गावातलं निसर्गरम्य वातावरण कसं दिसतंय ते. बघितलात आमचं गाव. आता इथं बघा. आमचा आता आषाढी वाळी झाल्यानंतर महाराष्ट्रीयन बेंदूर असतोय. ते आमचे जिता मॅडम बघा बैलजोड्या घेऊन बसल्यात. आता तुम्ही म्हणणार या बैलजोड्या बेंद्राला एकच देतात तर इथं दोन का दिल्यात? तर त्याचं कारण आहे आमचा भावाचा मुलगा नवरुशेठ. 2 मिनिटं नवरुशेठ इकडे या. ही खाली बसा, खाली बसा. हा, त्यातली एक जोडी आहे नरशेठ यांची आणि एक जोडी आहे जिजाची. तुझी जोडी कुठली आहे बा? तुझी जोडी कुठली आहे? जिजा, तुझी जोडी घे जा, तुझी जोडी घे जा. तुझी जोडी घे जा की ग. हा, हे बघा ही जोडी जिजाची आहे आणि एक जोडी आहे नरशेठ यांची. आणि तुला आईनं पंढरपूरपासून काय आणले ग? कटाय खेळणी तुझी दाखव काय काय आणले पंढरीसन आईनं. काय काय सांगितलं तस आईला? आण बघू इकडे, आण बघू काय काय ते. तर जिजानं आमचे मम्मी पप्पा पायी वारीनं जात आहेत, म्हणजे पायी दिंडीनं बाळूमामाच्या दरवर्षी आषाढी वारीला जातात. तर जाताना जिजाला फोन लावला होता आईनं आणि बाबाने. तर तिनं व्यवस्थित जावा सांगायचं. काय काय सांगितलं बघा. हे काय ग ट्रक आहे का? घे तिकडे तुझा ट्रक बाळा. हे बघा ट्रक आणायला सांगितलंय. आणि हे काय ग जिजा? कसली आहेत खेळणी ती? हे बघा भांडी, मिक्सर अशी खरेदी आहे. आणि आल्यापासून सारखं मला एकच सांगते, जिजा यातलं कोल्हापूरला काय काय घेऊन जायचं? हा, आणि बैलजोडी यायची का? आपल्या गाडीत ट्रक मध्ये बसते का? आणि दादाला त्यातलं काय नको ठेवाय? ठेवलं बस तेवढं दादाला. तर आमच्या जिजाची कशी खेळणी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा. मी पण लहानपणी पप्पांना पंढरपूरला जाताना असंच सांगायचो खेळणी घेऊन येण्यासाठी. तो आनंद वेगळाच होता. अंकल जातो शाळेला मी. नाही अभ्यास आहे. होय. नाही चालत. शिकवायला चालू केले हो. होय. नाही बाबा राहून चालत नाही. हा. काय? होय. होय. नाही शिकवाय चालू केलं. होय. नाही बारकं. जातो. तर मित्रांनो, आम्ही आमच्या लहानपणी असं कोण आम्हाला राहा म्हणून सांगत नव्हतं शाळेच्या. आणि जर आम्ही राहिलो तर सर सर शाळेतून 3-4 मुलांना पाठवून द्यायचे आणि 2 जण पायाला 2 जण हात असा टांगा करून आम्हाला वडीत शाळेत न्यायचे. अशी आमची शाळेची गंमत होती. आमच्या आता 1 दिवसाची सुट्टी संपलेली आहे आणि आता जिजा कोल्हापूरला जायसाठी खेळणी गोळा करून बाबांच्याकडनं घेत आहे पिशवी भरून. तर बघा तिची कशी गडबड चालली आहे. एवढी मोठी पिशवी.
फायनली खेळणी भरून झालेले आहेत. मोडला पाहिजे. मोडला. कुठे आहे? कुठलं शिंग मोडलं? कुठलं? तिला जायचं कोल्हापूरला. चला. चटणी घेतली आहे आता मी. साखर साखर आहे. आईच्या पाया पड जा. हा मोठ्या पप्पांच्या. हा मम्मीच्या तिकडे मोठ्या मम्मीच्या जा. सोन्या मोठ्या मम्मीच्या पड जा की ग. मोठ्या मम्मीच्या. जिजा मोठ्या मम्मीच्या पाया पडायला जायना झाल्या कारण पाण्यात पाय भिजणार म्हणून ती जाऊ का नको करायला. तर मित्रांनो असा होता गावाकडचा एक दिवसाचा प्रवास. गावी येताना खूप आनंद होतो पण गावातून परत शहराकडे जाताना पाय मात्र निघत नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.